आता आपण बघणार होतो. हे काय आपण आता सांगतोय, रामरक्षा हे कवच आहे. म्हणजे जसं आपण काय म्हटलं, पडपडकुडी म्हणता का रे रोज? हो हो झोपताना कोण कोण म्हणतं पडपडकुडी? पाठ झालं का? हो. म्हणा बरं. बडबडकुडी घरटी वरती गंगा हाती रती गयागी गमन दयागी गमन स्मरण काशी विश्वेश्वरा ते स्मरण काशी विश्वेश्वरा दाखव आपले चरण अस्तिक अस्तिक काल भैरव पाणी पाणी 3 वेळा. काल भैरव पाणी काल भैरव पाणी काय केलं आपण? मोठी टाळी, मोठी टिचकी वाजवून स्वतःभोवती एक संरक्षण केलं, की त्या आपल्या आवाजाच्या परिघाच्या आत कोणी दुष्टशक्ती येता कामा नये. तसं रामरक्षा हे कवच आहे. रोज रामरक्षा का म्हणतो आपण? की जसं आपण एखादं औषध घेतो, की मला आत्ताच आपल्याला प्रज्ञाताईंनी सांगितलं, की रोज सुंठ खा, ओवा खा, पुदिना खा, म्हणजे तुम्हाला सर्दी होणार नाही, पावसाळा बाधणार नाही. तसं रामरक्षेमध्ये आपण रामरायांना विनंती करतोय, की माझ्या सगळ्या शरीराचं तुम्ही रक्षण करा. मग काय सांगतो? शिरोमे, कशा-कशाचं रक्षण करायचंय? शिर म्हणजे शिर म्हणजे काय? डोकं आपलं डोकं, भाल, भाल म्हणजे कपाळ कपाळ, दृश्य, डोळे डोळे, श्रुती, कान घ्राण. घ्राण घ्राणेंद्रिय कशाला म्हणतात? राग कशावर बसतो? नाकावर. घ्राण म्हणजे नाक. मग मुख, तोंड जिव्हा, कंठ, गळा आपला गळा, स्कंध, खांदे कांदे, भुजा, बाजू बाजू म्हणजे दंड, कर, हात हृदय, हृदय आपला मध्य. मध्य म्हणजे काय? हा सगळा मधला भाग, आपला पोटाचा भाग सगळा. हं? मग नाभी, बेंबी बेंबी, कटी, कंबर सख्खिनी. सकिनी सख्खिनी म्हणजे मांड्या. मांड्या हं. उरू म्हणजे पाठीकडचा भाग. हा हं? जानुनी, गुडघे गुडघे, जंघे, जांग जांग, पादऊ, पाय, आणि पातू. पातू आहे पातू म्हणजे रामो अखिल. पातू म्हणजे पाऊदे. राम अखिलम. अखिलम म्हणजे सगळा देव. छोटं मोठं काही राहून गेलं असेल ते. म्हणजे आपण काय केलं? डोक्यापासनं पायापर्यंत मुख्य मुख्य सगळ्या अवयवांची नावं घेऊन घेऊन रामरायांना सांगतोय, की यांचं रक्षण करा बाबा तुम्ही. यांचं रक्षण करा बाबा तुम्ही. मग आता शिराचं रक्षण आपण कोणाला करायला सांगतोय बरं? राघव. राघव कोण होते? राघव हे आता हे प्रत्येक रामरायाचं वेगवेगळं नाव आहे. सगळे रामाची नाव आहेत का? राघव, दशरथात्मज, कौसल्ये, विश्वामित्र प्रिय, मखत्राता, सौमित्री वत्सला, विद्यानिधी, सगळे रामाची नाव आहेत ना वेगवेगळी. हो मग त्या अवयवाचं रक्षण करायला ते नाव का बरं वापरलं? दुसरं का नाही वापरलं कुठचं? राघव कोण होते? राघव हे नाव का बरं म्हणतात रामरायाचं? का बरं राघव म्हणतात रामरायांना? कुठल्या कुळाचे होते रामराय? हे रघुवंशी रघुकुळाचे होते. मग रघुकुळातले सगळ्यात उत्तमात उत्तम कोण होते? रामराय होते का? हो म्हणजे रघुकुळाचं डोकं होते का रामराय? हो शीश मग जे रघुकुळाचं डोकं आहे त्यांना आपण सांगतोय, तुम्ही माझ्या डोक्याचं रक्षण करा. कुठलं तरी नाव नाही घेतलेलं. राघव जे रघुवंशाचे मुख्य आहेत, शिर आहेत.
त्यांना आपण सांगितलं माझ्या शिराचं रक्षण करा. आणि मग दशरथात्मजा म्हणजे काय? दशरथ आत्मजा म्हणजे दशरथाला जे अतिशय प्रिय होते ते, दशरथाच्या कुळामध्ये जन्माला आले ते. आणि तुम्हाला माहितीये का की आपण असं म्हणतो का माझं नशीब माझ्या कपाळावर लिहिलेलं असतं. आपण म्हणतो ना, आपण जन्माला आल्यावर 5वीची पूजा करतो, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की जे कपाळावर लिहिलेलं आहे ते चांगलं लिहिलेलं असू दे. मग ज्यांच्या कपाळावर दशरथांनी नशीब लिहिलं त्यांना आपण सांगतो आमच्या कपाळाचं रक्षण करा. भानम दशरथात्मजा, दुसरं नाव नाही घेतलं. कौसल्येय कोण आहे? कौशल्या त्यांच्या आई. आई म्हणजे कौशल्य ते अतिशय लाडके. मग आपलं अतिशय लाडकं बाळ असतं त्याला आई काय करते? डोळ्यासमोरून हलूनच देत नाही. 24 तास जी कौशल्याच्या नजरेत राहिले, दृष्टीत राहिले. आपण आँख का तारा म्हणतो की नाही? आँख का तारा म्हणजे अतिशय लाडके. मग कौशल्याच्या जे आँख का तारा होते त्यांना आपण सांगतोय आमचे कशाचं रक्षण करा? डोळ्याचं. आणि विश्वामित्र प्रिय म्हणजे जे विश्वामित्राचे अतिशय लाडके होते. म्हणजे विश्वामित्रांनी ज्यांची स्तुती केली आणि रामानी ज्यांची स्तुती केली, जी कानांनी ऐकली, त्यांना आपण सांगतोय की आमच्या कानांचं रक्षण करा. आणि मख म्हणजे काय माहितीये का? मख म्हणजे यज्ञ. तुम्हाला माहितीये का विश्वामित्र घेऊन गेले ते राम लक्ष्मणाला? यज्ञामध्ये त्यांच्या विघ्न येत होती म्हणून घेऊन गेले होते ना. आणि मग त्या विघ्नांमधनं रामरायांनी विश्वामित्रांना वाचवलं. त्या यज्ञाच्या वरती रामाने आणि लक्ष्मणाने काय केलं? बाणांची एक जाळी बनवली. राक्षस काय करायचे? यज्ञामध्ये हाडकं टाकायचे, मुडकी टाकायचे, यज्ञात बाधा व्हावी, यज्ञात विघ्न व्हावं म्हणून राक्षस काय करायचे? आकाशातनं घाण घाण वस्तू हवन कुंडात टाकायचे. ती वस्तू हवन कुंडात पडली की यज्ञाचा निराश झाला. कारण तो यज्ञ जर सफल झाला तर त्या राक्षसांना त्रास होणार आहे म्हणून ते यज्ञ होऊच देत नव्हते. मग राम लक्ष्मणाने काय सांगितलं की आम्ही येतो. आणि त्याने काय केलं? यज्ञ कुंडावरती बाणांनी असं एक नेट बनवला. नेट की जे काय घाण वस्तू येतील ते त्या नेटवर अडकतील, खाली यज्ञकुंडात येणारच नाही. मग असे मखत्राता जे होते आणि ज्यांनी विश्वामित्रांचं लाज राखली, म्हणजे आपण म्हणतो ना की नाक सरळ ठेवलं, त्या मखत्राताला आपण सांगतोय की आमचं नाक तू आमच्या नाकाचं रक्षण कर. मग मुखाचं रक्षण कोणाला सांगितलं? सौमित्री वत्सल. म्हणजे सौमित्र कोण बरं? सौमित्र म्हणजे कोण? लक्ष्मणाच्या आईचं नाव काय होतं बरं? मग सौमित्र कोण झाला? लक्ष्मण. सुमित्रेचा मुलगा तो सौमित्र. आणि सौमित्राचा सगळ्यात लाडका कोण होता मग? राम. सौमित्री वत्सला म्हणजे ज्या लक्ष्मणाचं तोंड कधी थकायचं नाही, रामाची स्तुती करून 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 करून, अशा सौमित्री वत्सल रामाला आम्ही सांगतोय तू आमच्या मुखाचं रक्षण कर. जिव्हा. विद्यानिधी म्हणजे निधी म्हणजे काय? निधी म्हणजे समुद्र. विद्यानिधी म्हणजे विद्येचा सागर. म्हणजे ज्याच्याकडे खूप विद्या आहे ती विद्या कशी बोलणार? ते जिभेनी. अशी ज्यांच्या जिभेवरती विद्या आहे त्यांना आम्ही सांगतोय आमच्या जिभेचं रक्षण. आणि भरत वंदितः म्हणजे भरत ज्यांना वंदन करतात आपल्या कंठातनं स्तुती करून करून, त्यांना आम्ही सांगतो आमच्या कंठाचं रक्षण कर. आणि दिव्य आयुध.
दिव्य आयुध कुठे धरतो आपण? राम लक्ष्मणाचं धनुष्यबाण कुठे लावलेलं असतं? खांद्यावर. खांद्यावर ना. मग ज्यांच्या खांद्यावर दिव्य आयुध आहेत त्यांना आम्ही सांगतो आमच्या खांद्याचं रक्षण करा. आणि भग्नेश कारमुकहा, कारमुक म्हणजे काय? धनुष्यबाण. रामरायांनी काय केलं बरं? कुठे धनुष्य मोडलं, भग्न केलं कुठे? सीता स्वयंवरात ना. मग ज्यांना कुठल्याही राजाला जे धनुष्य शिवधनुष्य मोडता नाही आलं, सगळे राजे पालथे पडले, रावणाला पण येईना, इतकं मोठं शिवधनुष्य रामरायांनी भग्न केलं. अशा आणि कशाने केलं? हाताने केलं ना. म्हणजे त्यांच्या हातात एवढं बळ आहे की त्यांनी शिवधनुष्य पण मोडलं. त्यांना आम्ही सांगतोय आमच्या हातांचं रक्षण करा. म्हणजे आपण काय करतोय? रामरायांना सांगतोय तुमच्या हातात एवढी ताकद आहे, तुमच्या जिभेवर एवढी सरस्वती आहे, मग तुम्ही आमच्या जिभेचं रक्षण करा ना. तुमच्या हातात एवढी ताकद आहे, मग तुम्ही आमच्या हाताचं रक्षण करा ना. तुम्ही कौसल्याचे आख का तारा आहात, मग तुम्ही आमच्या डोळ्याचं रक्षण करा ना. असं म्हणून हे नाव आहे विशेष. उगाच वाटेल तर नाव नाही. करऊ सीतापती, सीतेचे पती झाले. कसं? पाणी ग्रहण म्हणतात माहितीये तुम्हाला? हातात हात दिला की विवाह होतो, त्याला म्हणतात पाणी ग्रहण. म्हणजे रामरायांनी सीतेचं पाणी ग्रहण केलं. पाणी म्हणजे हात, वॉटर नाही. पाणी दीर्घ म्हणजे वॉटर आणि पाणी रस्व म्हणजे हात. पाणी ग्रहण, ज्यांनी हात धरला सीतामाईंचा त्यांना आम्ही सांगतोय आमच्या हाताचं रक्षण करा. मग जमदग्नी ऋषींना ज्यांनी जिंकलं हृदयापासून त्यांना आम्ही म्हणतोय आमच्या हृदयाचं रक्षण करा. जामदग्नी जे मध्य, मध्य म्हणजे मधला. आता खरं दूषण माहितीये का तुम्हाला? खरं दूषण राक्षसाला कसं मारलं? खराला कसं मारलं माहितीये का? त्याचं डोकंच छाटलं आणि त्याचा सगळा मधला भाग होता ना, तो असा युद्ध करत होता. त्या खराच्या मधल्या भागाचा ज्यांनी नाश केला अशांना आम्ही सांगतो आमचा मधला भाग सांभाळा. आणि जांबवदाश्रया, नाभी का म्हणतात त्याची गोष्ट आहे. मग ती पुढच्या वेळेस सांगेन की जांबुवंत कोण होते? ते अस्वल होते ना, रीस होते. रामरायाच्या सेनेत होते ना जांबुवंत. हनुमंत, सुग्रीव, जांबुवंत ना, नील, जांबुवंत हे सगळे त्यांच्या सेनेत होते. मग जांबुवंतांना नाभीचं रक्षण करायला काय सांगितलं? त्याची एक मोठी गोष्ट आहे ती पुढच्या वेळेस मला आठवण करा, मी सांगेन. सुग्रीवेश, सुग्रीवाचे जे सुग्रीवाला कसं वाचवलं? वालीच्या कुठे कुठे बरं बाण मारलं वालीच्या माहितीये? बेंबीत मारला. म्हणजे त्याचा कटी प्रदेश नाहीसा केला. अशांना सांगतो आम्हाला आमच्या कटीचं म्हणजे कमरेचं रक्षण करा. हनुमानाचं काय होते? हनुमान वनस्थान की नाही. आणि सगळ्यात जास्त बळ आपल्या कुठे असतं शरीरात? सगळ्यात जास्त बळ कुठे असतं? मांड्यांमध्ये असतं ना. तुम्हाला माहितीये का मांडीचं जे हाड आहे ना आपलं, ते आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात स्ट्रॉंग हाड आहे. त्याला फीमर म्हणतात. फीमर ते सगळ्यात आपलं स्ट्रॉंग हाड आहे. असे जे हनुमान होते बलवान, त्यांचे जे प्रभू रामराय, त्यांना आम्ही सांगतोय की आमच्या मांड्यांचं रक्षण करा. उरू म्हणजे आमचा पार्श्व भाग आहे, ते रघुकुळात जे उत्तम आहेत त्यांना आम्ही सांगतोय आमच्या पार्श्व भागाचं, जिथे आपण बसतो ना, आपल्याला सपोर्ट पाहिजे ना, त्यांना आपण सांगतोय आमच्या उरूचं रक्षण करा. जानुनी सेतुकृत पातू, ज्यांनी सेतू बांधला, ज्या माकडाने सेतू बांधला त्यांना आपण सांगतोय आमच्या गुडघ्यांचं रक्षण करा. आणि दशमुखांतका, दशमुख म्हणजे कोण? रावण. त्यांचा ज्यांनी अंत केला त्यांना सांगतोय आमच्या जंघांचं रक्षण करा. आणि शेवटी पावलाचं रक्षण कोणाला? बिभीषणाला. कारण बिभीषणाने काय केलं? रामरायांच्या पावलाची पूजा केली. रामरायांना शरण आले ना. मग ज्या पावलाने बिभीषणाला आश्रय दिला
अशा आमच्या पावलांचं रक्षण रामराय तुम्ही करा. आणि पातू राम अखिलम बहू, जे काय लहान मोठं राहून गेलं असेल त्या सगळ्याच रक्षण रामराय तुम्ही करा. अर्थ कळला की हो. प्रत्येक अवयवाचा अर्थ, प्रत्येक अवयवाचं रक्षण करायला विशेष नावाने आपण हाक मारतो. म्हणजे आपण आईला कसं सांगतो, ए बटाटा वडा मस्त करणारी, आम्हाला बटाटा वडा करून दे ना. म्हणजे आपण तिला आठवण करून देतो ना, की आई तुझ्या हातचा शिरा किती छान होतो, शिरा कर ना माझ्यासाठी. तसं आपण रामरायांना आठवण करून देतोय, की तुम्ही रघुकुळातले उत्तम आहात, आमच्या डोक्याचं रक्षण करा. तुम्ही लक्ष्मणाचे खूप प्रिय आहात, आमच्या तोंडाचं रक्षण करा. तुम्ही हाताने एवढं मोठं धनुष्य तोडलायत, आमच्या हाताचं रक्षण करा. कळताय? हो. मजा आली? हो. आणि अजून एक गंमत आहे. आता बघा हं, आपण हे सगळे प्रसंग बघूया, कसे कसे आहेत ते. सगळ्यात पहिल्यांदा राघव म्हणजे रघुकुळात जन्म झाला, बरोबर? हो. मग काय झाले? दशरथात्मजा म्हणजे दशरथाला अतिशय प्रिय झाले, जन्मल्यावर छोटं बाळ. मग कौसल्याला प्रिय झाले. मग थोडेसे मोठे झाल्यावरती विश्वामित्र त्यांना घेऊन गेले त्यांच्या यज्ञ रक्षणासाठी. तिकडे गेल्यानंतर त्यांनी यज्ञापासून विश्वामित्रांचं रक्षण केलं. आणि मग लक्ष्मणाबरोबर त्यांची जोडी झाली आणि ते गेले वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात विद्या घेण्यासाठी. हो. आणि मग भरतानी त्यांना वंदन केलं, भरताचे अत्यंत लाडके झाले. मग त्यांनी दिव्य आयुध धारण केली आणि शिवधनुष्याचा शिवधनुष्य मोडलं आणि सीतामाईशी विवाह लग्न. केला. त्यानंतर जमदग्नी ऋषींच्या आश्रमात गेले, खरदूषणांचा नाश केला. मग जांबुवंताशी मैत्री केली, सुग्रीवाशी मैत्री केली, हनुमानाला प्रभुत्व घेतलं आणि स्वतःचं कुळातले उत्तम असून कुळ विनाशापासनं त्यांनी स्वतःला वाचवलं. नंतर सेतू बांधला, नंतर रावणाचा वध केला आणि नंतर विभीषणाला लंकेच्या राज्यावर बसवलं. म्हणजे सगळी ओळीने नावं जोडली तर काय झालं बरं? रामायण. रामायण झालं. झालं की नाही? हो. जन्मापासून जन्मले, दशरथाचे लाडके, कौसल्याचे लाडके, विश्वामित्र घेऊन गेले, यज्ञापासनं हे केलं, रक्षण केलं. मग लक्ष्मणाबरोबर विद्या धारण करायला गेले वसिष्ठांकडे. मग भरताचे लाडके झाले, दिव्य आयुध धारण केली, धनुष्यबाण मोडलं, सीतामाईंशी विवाह केला, जमदग्नी ऋषींच्या आश्रमात गेले, खरदूषणाचा नाश केला, जांबुवंताशी मैत्री केली, सुग्रीवाशी मैत्री केली, हनुमानाशी मैत्री केली, सेतू बांधला, रावणाचा वध केला आणि विभीषणाला आश्रय दिला. झालं का रामायण? हो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत. हो. कळले? म्हणजे ह्या 7-8 श्लोकांमधनं 3 गोष्टी बघायच्या, की डोक्यापासनं पायापर्यंत सर्व अवयवांचं रक्षण करायला आपण रामरायांना बोलावतोय. ते विशिष्ट नावं घेऊन बोलावतोय, की त्यांनीच आमच्या डोक्याचं रक्षण नाही करायचं तर कोणी करायचं? विभीषण श्रीदानी आमच्या पायाचं रक्षण नाही करायचं तर कोणी करायचं? आणि त्या सर्व नावांमधनं आपल्याला रामकथा विशद होते, रामायण विशद होतं. कळला अर्थ सगळ्याचा? हो. आता आजचा गृहपाठ काय तुमचा? की हे लिहून काढायचं जे जे कळलंय ते. चालेल मॅम. हे एवढे श्लोक लिहा आणि त्याचा तुम्हाला कळलाय तसा अर्थ लिहा आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा. बघू मला कोणाकोणाला किती किती लिहिता येतो ते. चालेल? आवडला गृहपाठ? आता परीक्षा झाले ना? ज्यांची 9वी वाल्यांची परीक्षा बाकी आहे त्यांनी परीक्षा झाल्यावरती. बाकी सगळ्यांनी लिहायला हरकत नाही. आणि मला डोक्यावरच चांदोबाचं हे करणार होते तुम्ही, डान्स पण करून दाखवणार होता. आपण सोमवारी करू ना.
डोक्यावर चांदोबाचा डान्स करायला. बसवलाय का कोणी? नाही मॅम. मग बुधवारपर्यंत बसवणार डोक्यावर चांदोबाचा डान्स. त्यांना कोणाला बसवायचंय त्यांनी. मग आपण डान्स बघूया तुमचा. हा. हो आणि प्रज्ञाताईंनी जे सांगितलंय त्याचा एक छान तक्ता करा, आम्हाला फोटो पाठवा आणि तिथे भिंतीवर कुठेतरी लावून ठेवा ऋतुचर्याचं. हो. चल श्लोक म्हणा. स्मृती स्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण मॅम. आता खेळा छान छान. हा, बाहेर नका जाऊ ओल्यात, आतमध्येच खेळ. हो. बाय.